नमस्कार, विकास समाचारमध्ये आपले स्वागत। पालघर लोकसभेची निवडणूक अगदी तोंडावर येऊन ठेपली आहे। त्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहेत। दरम्यान पालघर लोकसभा मतदारसंघात उमेदवारांना प्रचारासाठी आता अवघे 3च दिवस मिळणार असून शनिवारी संध्याकाळी प्रचार तोफा थंडावणार आहेत। त्यामुळे प्रचारासाठी आता उमेदवारांकडे असलेल्या या कमी वेळेत जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवार धावपळ करत आहेत। पालघर लोकसभा मतदारसंघात सर्वच पक्षात प्रचाराची रस्सीखेच सुरू आहे। आपल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी फायर ब्रँड नेते देखील वसईत दाखल होऊ लागले आहेत। अशातच बहुजन विकास आघाडीचा आपल्या कार्यकर्त्यांच्या मदतीनेच जोरदार प्रचार सुरू आहे। राजीव नाना पाटील व बहुजन विकास आघाडीचे सदस्य व कार्यकर्त्यांनी दिनांक 14 मे रोजी वालीव अक्सा बिल्डिंग येथे कार्यकर्त्यांना तथा नागरिकांना संबोधित करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व त्यांच्या समस्या दूर करण्याचे आश्वासन दिले। आम्ही कोणत्याच पार्टीला जुळत नाही, तर आम्ही आपल्या वसई विरारचा विकास करण्यासाठी सरकारशी जुळतो, असे सांगत नागरिकांच्या मनात जे संभ्रम आहेत की बवियाची मते बीजेपीला जाणार आहेत, तो गैरसमज दूर केला। संविधान को बदल दे, ना तो मोदी में ताकत है और ना ही किसी के बाप में। बवियाचे राजीव नाना पाटील यांनी वसईच्या अक्सा कॉम्प्लेक्स हयात पॅलेस येथे दमदार भाषण करताना दिसले। समाजसेवक शेख मुबारक हुसैन, समाजसेवक अरशद चौधरी और समाजसेवक अंसार सैयद सानू मुनीर खान यांनी मुस्लिम मतदारांना एकत्रित केले होते। धन्यवाद। वसईहून मी शहनाज शेख, विकास समाचार चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा।